खर तर पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणाचं हस्तक तर होत नाहीच, पण लाचारीनं कुणापुढं नतमस्तक सुद्धा होत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जी जी माणसं मोठी झाली त्यांच्या मोठेपणाचं त्यांनी एकच कारण सांगितलं की आम्ही पुस्तकं वाचली, अफाट पुस्तकं वाचली. 10वीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आल्यावर परळच्या चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ठेवला आणि त्यावेळी कृष्णाजी अर्जुन केळुसकर प्रमुख पाहुणे होते. कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी त्यावेळी भीमराव आंबेडकरांना गौतम बुद्ध नावाचं पहिलं पुस्तक भेट म्हणून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की त्यावेळी माझ्या हातात जर ते पुस्तक पडलं नसतं तर भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून मी कधीच उभा राहू शकलो नसतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक पुस्तक हाताशी पडतं आणि मोहनदास करमचंद गांधी यांचा महात्मा होण्याच्या दिशेनं प्रवास सुरू होतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घे झेपक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मन निर्मळ करणारी बहिणाई. लेखक दर्शना सरला अरुण पवार. आपल्या परत सर्व जनसंसार हा स्त्रियांना सांभाळायचा असतो, म्हणून अगदी लहानपणापासून आई देखील मुलीला तसेच संस्काराचे धडे देते. संस्कारात मुलीने सहनशीलता तडजोड दाखवावी, समजून घ्यावे, अगदी पदरी पडले पवित्र झाले असे कितीक आई दिवसभरातून बोलताना दिसतात. नमस्कार मित्रांनो, पुस्तक मस्तक गळत या उपक्रमात मी दीक्षा अनंत तपेली शाळा गडकाम बहीण आई पुस्तकातील माहिती सादर करीत आहे. लेखकाचे नाव दर्शना सरला अरुण पवार. आपल्या परंपरेत सर्व जन स्त्रियांना सांभाळायचं असतं, म्हणून अगदी लहानपणापासून आई देखील मुलीला तसेच संस्काराचे धडे देते. संस्कारात मुलीने सहनशीलता तडजोड दाखवावी, समजून घ्यावे, अगदी पद पडलेली पवित्र झाले असे कितीक दिवसभरातून आई बोलताना दिसते. लढणाऱ्यांचे बळ रमाई. लेखन दर्शना सरला अरुण पवार. अशी आहेस मला तू सोडून दूर जाणार नाही, माझ्या अंतरमनात खोलवर असलेल्या तुझ्या छबीला जय भीम. होरमा नमस्काराची पद्धत बदलली, तुझ्या पोरांनी एकमेकांना भेटतात ना अभिवादन करताना आपली माणूस म्हणून ची ओळख सांगताना जय भीम असे म्हणतात ही मुले. नमस्कार मित्रांनो, पुस्तक मस्तक गळतात या उपक्रमात मी यशस्वी नंदू पाटील तापली शाळा गडकाम रमाई या पुस्तकातील माहिती सादर करीत आहे. पुस्तकाचे लेखन दर्शना सरला अरुण पवार. महिलांना मारण होते त्याच्यावर होणारी हिंसा थांबली पाहिजे. त्याच काही जनावरे नाहीत. महिलांना विसाळा मिळाला पाहिजे. बापाच्या घरापासून तर नवरा पोराच्या खांद्यावर जाईपर्यंत बाईला काही आराम पाहिजे.
पाहिजे. तिच्या कामाचे मोजमाप झाले पाहिजे. अशा अनेक गोष्टी आजूबाजूचे प्रसंग बघून तुला सुचतात. लाड मटाची जाऊ. लेखक दर्शना सल्ला अरुण पवार. आई साहेब 12 जानेवारी 1593 रोजी सिंदखेड राजा बुलढाणा येथे तुमचा जन्म झाला. आई साहेब तुमचे वडील लखुजी जाधव व आई मालसानानी यांनी तुमचे जन्म फार जोरदार साजरा केला. नमस्कार मित्रांनो, पुत्र मस्त गणतात या उपकरणात मी देवेंद्र विनोद पाटील एकटा पहिली शाळा लाट माता जाऊ पुस्तकातील माहिती सादर करीत आहे. पुस्तकाचे लेखक दर्शना सल्ला अरुण पवार. आई साहेब 12 जानेवारी 1593 रोजी सिंदखेड राजा बुलढाणा येथे तुमचा जन्म झाला. आई साहेब तुमचे वडील लखुजी जाधव व मालसाराणी यांनी तुमचे आगमन व तुमचे जन्म फार जोरदार साजरा केला. मन निर्मळ करणारी बहिणाई. लेखक दर्शना सरला अरुण पवार. अरे संसार जसा तावा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. ही बहिणा बाईची प्रसिद्ध कविता सर्वांनाच चांगली परिचित आहे. मी सुद्धा अनेक वेळा ती कविता गुणगुणते. अरे संसार हा कार्यक्रम परिवर्तनाची टीम सादर करणार होती. मित्रांनो, पुस्तक मस्त गळतात या आठवणी मी नंदन स्वामी पाटील एकटा पहिली शाळा काम बहिणाई पुस्तकातली माहिती सादर करत आहे. लेखकाचे नाव दर्शना सल्ला अरुण पवार. एका संसार दोन जीवाचा इचार देत दुःखाले होकार अन सुखाले नकार. देखा संसार दोन जीवाचा सुधार करी नगद उधार सुखा दुःखाचा बेपार. रडणाऱ्याचे बळ रमाई. लेखक दर्शना सरला अरुण पवार. प्रियरमा कशी हाय मला तू सोडून दूर जाणार नाही. तुझ्या अंतर्मनात सोडवत असलेल्या तुझ्या छबी जय भीम नमस्काराची पद्धत बदलली. तुझ्या पोरांनी एकमेकांना भेटताना अभिवादन करताना पाहिली. माणूस म्हणून ची ओळख सांगताना जय भीम असे म्हणतात. नमस्कार मित्रांनो, पुस्तक मस्त जळवतात या उदाहरणात मी वेदांत पहिली शाळा रमाई या पुस्तकातील माहिती सापडत आहे. लेखकांचे नाव
दर्शना सरला अजून पवार मजुरांना तो हे सदरा ना वाटत पण मी इतरांना माझे दुलन पाहणार नाही असादृशिष्ट तो शीतावर वाटत ना लोटांना आपण कोणाचे दुलन नसावा असे वाटत पण आपला तो दुलन नसू नये ही भावना तुटे दिसते म्हणून तर सदैव प्रयाण पुरत ही वेळा दत्ताबद्दल प्रयत्न केले नाही लोळल्याचे बट रमाई लेखन दर्शना सरला अरुण पवार महिलांना मारहाण होते त्यांच्यावर होणारी हिंसा थांबली पाहिजे त्या काही जनावरे नाहीत महिलांना विसावा मिळाला पाहिजे बापाच्या घरापासून तर नवरा पोरांच्या खांद्यावर जाईपर्यंत बाईला काही आराम नाही तिच्या कामाचे मोजमाप झाले पाहिजे मूल्य स्वीकारला गेले पाहिजे. नमस्कार गडापात या प्रमाणात मी नेहा मनोहर पाटील येता पहिली शाळागड हा रमाई या पुस्तकातील माहिती सादर करीत आहे. लेखकाचे नाव दर्शना सरला अरुण पवार. महिलांना मारहाण होते त्यांच्यावर होणारी हिंसा थांबली पाहिजे त्या काही जनावरे नाहीतर महिलांना विसावा मिळाला पाहिजे बापाच्या घरापासून तर नवरा पोराच्या खानावर जाईपर्यंत बाईला काही आराम नाही तिच्या कामाचे मोजमाप झाले पाहिजे तिचे कामाचे मोजमाप झाले पाहिजे मूल्य स्वीकारले गेले पाहिजे. नळण्याचे बळ रमाई लेखक दर्शना सरला अरुण पवार. महिलांना मारहाण होते तिच्या होणारी हिंसा थांबली पाहिजे त्या काही जनावरे नाहीत महिलांना विसावा मिळाला पाहिजे बापाच्या घरापासून तर नवरा पोराच्या खांद्यावर जाईपर्यंत बाईला काही आराम नाही तिच्या मोजमाप झाले पाहिजे मूल्य स्वीकारले गेले पाहिजे. मित्रांनो पुस्तक मदत घडवतात या उपक्रमात मी यश अर्चना पाटील येता पहिली शाळा काम रमाई हे पुस्तक माहिती सादर करीत आहे. पुस्तकाचे लेखन दर्शना सरला अरुण पवार. महिलांना मारहाण होते तिचे होणारी हिंसा थांबली पाहिजे त्या काही जनावरे
महिलांना विंशा मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे. बापाच्या खांद्यावरी तर नवरा पोराच्या खांद्यावरी जाईपर्यंत बाईला काही आराम नाही. तिच्या कामाचे मोजमाप मूल्य शिकायले पाहिजे.